या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद। कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो। या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण थोडासा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो। टायटलवरून तुम्ही लक्षातच घेतला असेल की आपण कुठल्या विषयावर बोलत आहोत। मंडळी, महाराष्ट्रामध्ये अनेक डेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत। त्यामध्ये रस्ते विकास असेल, म्हणजे गावागावामध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला रोड डेव्हलपमेंटचे कामं आणि नवीन महामार्ग निर्मितीची कामं पण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये जोर धरला आहे तो रेल्वेचे जाळे विस्तार करण्यामागे, म्हणजेच रेल्वे डेव्हलपमेंटची कामंसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सुरू आहेत। त्यातीलच एक म्हणजेच लोणंदपासून ते बारामतीपर्यंतचं गेले कित्येक वर्षापासून रेल्वे जे काही मान्यता होती ती मिळाली होती। केवळ लोणंदपासून फलटणपर्यंतचं हे काम पूर्ण झालं आणि रेल्वेसुद्धा त्या ट्रॅकवरती धावत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तिथून पुढे, म्हणजेच फलटण ते बारामतीपर्यंतचं जो रेल्वे मार्ग कित्येक वर्षापासून रखडला होता त्याचं काम आता वेगाने सुरू झालेलं आहे, हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत हेच जो आहे तो मार्ग, म्हणजेच यावरतूनच रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहे। हा भाग आहे भराव घेतलेला आहे आणि या दिशेलाच हा रेल्वे ट्रॅक पुढे बारामतीच्या दिशेने जाणार आहे आणि इकडल्या दिशेने जर पाहिलं तर फलटणच्या दिशेने इकडून काम सुरू आहे आणि अशा पद्धतीनं हे भरावाचं काम आपण पाहत आहोत की इकडे बारामतीच्या दिशेने जात आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल, अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण की तुमचा एक लाईक म्हणजे मला पुढील व्हिडिओ करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळते। कारण मागच्या व्हिडिओचे लाईक पाहूनच मी पुढे काम करण्यासाठी उत्साहित होतो। तर मंडळी, आज या व्हिडिओमध्ये आपण फलटण ते बारामती अशा पद्धतीने नव्याने होत असलेल्या रेल्वे मार्गाविषयी माहिती पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाकांक्षी असा बारामती फलटण रेल्वे मार्ग मार्च 2027 पर्यंत पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवरती काम सुरू झाले आहे। बारामती फलटण लोणंद रेल्वे मार्गाच्या प्रस्तावास सुरुवातीला 1997-1998 मध्ये मंजुरी मिळाली होती। तेव्हा सर्वेक्षणासाठी 75 कोटी रुपयाची तरतूद देखील करण्यात आली होती। त्यानंतर तब्बल 2002 पर्यंत काहीच काम झाले नाही। 2002 साली पुन्हा 138 कोटी रुपयाचा निधी प्रदान केला गेला। त्यानंतर सन 2019 पासून भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग आला। फलटण व बारामती मार्गाचे भूसंपादन रखडले होते, तरी फलटण लोणंद हा रेल्वे मार्ग भूसंपादन होऊन सन 2019 मध्ये पूर्ण झाला। रेल्वेच्या दृष्टीने दौंड बारामती फलटण लोणंद हा मार्ग पूर्ण होणे गरजेचे होते। त्यामुळे कालांतराने बारामती फलटण या मार्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले। तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी पुढाकार घेत फलटण बारामती दरम्यान होणाऱ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग दिला आणि हे भूसंपादन पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झाली आहे। या रेल्वे मार्गाचे भराव टाकण्याचे तब्बल 40 ते 50% काम पूर्णत्वास गेले असून येत्या काही महिन्यामध्येच हे काम संपविण्याचं नियोजन आहे। या 38 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर तब्बल 100 लहान मोठे पूल उभारण्यात येणार असून पुलाचे देखील 20% काम पूर्णत्वास गेलेले आहे। या रेल्वे मार्गावर न्यू बारामती, ढाकाळे व माळवाडी अशी 3 रेल्वे स्थानके असतील। भरावाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रूळ टाकण्याचे काम देखील सुरू होईल आणि तेव्हाच रेल्वे स्थानक उभारण्याचे काम देखील प्रारंभ होईल। आता आपण फलटण ते बारामतीच्या दिशेने काही अंतर जे भराव टाकण्याचे काम सुरू झालेले आहे ते पाहूया।
तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण फलटण ते बारामतीपर्यंतचं काम किती झालेलं आहे हे तर पूर्ण पाहिलेलं नाही, परंतु फलटण एरियामध्ये ह्या भराव घेण्याचं काम रेल्वे ट्रॅकचं किती झालेलं आहे हे पाहिलेलं आहे. ॲज इट इज इथून पुढे बारामतीपर्यंत सुद्धा अशाच पद्धतीचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे. हे काम शेळके कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड पुण्याची कंपनी करत आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथं थांबणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.